Greetings from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and welcome back to the session Research Methodology. In this subject, we are discussing about research design. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सॅम्पल म्हणजे काय, सॅम्पल्सचे फीचर्स कोणते आहेत, सॅम्पलिंग म्हणजे काय याविषयी अभ्यास केला. In today's lecture, we will discuss about what is meaning of sample size, or what do you mean by sample size, and which are the factors to be considered while deciding the sample size. Sample size. Size of sample refers to number of items to be selected from the universe to constitute a sample. म्हणजे साईज ऑफ सॅम्पल याचा अर्थ असा की किती नंबर ऑफ आयटम्स आपण सिलेक्ट करायचे आहेत युनिव्हर्स मधनं जेणेकरून सॅम्पल तयार होईल. आता सॅम्पल तयार होण्यासाठी काय असावं लागतं, सॅम्पल शुड रिप्रेझेंट द ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे सॅम्पल वरनं तुम्हाला पॉप्युलेशनच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स समजल्या पाहिजेत. याचं एक डे टू डे जीवनातलं उदाहरण सांगायचं झालं तर आपण ज्या वेळेला लिंबू सरबत करतो पाहुण्यांना देण्यासाठी, ते लिंबू सरबत करत असताना लिंबू सरबत करून झाल्यानंतर आपण त्याची चव घेऊन बघतो. आपल्याला एक चमचा सरबत आपण हातावर घेऊन जेव्हा चव बघतो तेव्हा लगेचच आपल्याला कळत नाही काय कमी आहे काहीतरी जास्त आहे, असं आपल्याला ते जाणवतं. आपण 2-3दा ती चव घेऊन बघतो आणि नक्की काय कमी आहे ते बघतो. म्हणजे हे जे 2-3दा घेणं आहे इट इज सॅम्पल साईज. कारण का त्या 2-3 याच्यावरनं मला कळलं की नक्की याच्यात आंबटपणा जास्त झालाय की मीठ कमी पडलंय. The size of sample refers to the number of items to be selected. किती आयटम आपल्याला युनिव्हर्स मधनं सिलेक्ट करायचे जेणेकरून सॅम्पल तयार होईल. आता हे सॅम्पल कशावर तयार होतं, इट शुड रिप्रेझेंट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिव्हर्स. युनिव्हर्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यातनं रिप्रेझेंट झाल्या पाहिजेत. द डिसिजन ऑन सॅम्पल साईज नीड टू बी मेड बिफोर सिलेक्टिंग द मेथड्स ऑफ सॅम्पलिंग. आपण मेथड ऑफ सॅम्पलिंग पुढे बघणार आहोत, पण सॅम्पल साईजच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो किती सॅम्पल साईज असायला हवं याचा निर्णय आपल्याला अगोदर घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर आपण कोणत्या पद्धतीचं सॅम्पलिंग करणार आहोत त्याचा विचार करावा लागतो. पण साईज आधी आणि मग मेथड ठरलं जातं. दिस इज अ मेजर डिसिजन बिफोर रिसर्चर. म्हणजे सॅम्पल साईज हा एक मोठा डिसिजन आहे. आता का मोठा डिसिजन आहे तर आपण सॅम्पलचा अर्थ बघत असताना किंवा सॅम्पलिंगचा अर्थ बघत असताना बघितलं की युनिव्हर्स मधनं काही सिलेक्ट करणं रॅन्डमली त्याला आपण सॅम्पल असं म्हणतो. किंवा हा सॅम्पलिंग हा सुद्धा प्रायमरी डेटा कलेक्शन आहे. तर दुसरा प्रायमरी डेटा कलेक्शन काय होता, सेन्सस इन्क्वायरी. कारण सेन्सस इन्क्वायरी म्हणजे प्रत्येक आयटम सिलेक्ट करणं आणि त्याची माहिती गोळा करणं, ते खूप टाइम कन्झ्युमिंग आहे वगैरे. पण त्याचबरोबर सॅम्पल साईज किती असणं हा सुद्धा खूप महत्वाचा डिसिजन आहे. The size of sample should neither be excessively large or nor too small. म्हणजे हा खूप मोठा सॅम्पल असायला नको, सॅम्पलची साईज खूप जास्त असायला नको, खूप कमी असायला नको. इट शुड बी फेअर ऑर ऑप्टिमम. म्हणजे सॅम्पल साईज हा फेअर आणि ऑप्टिमम म्हणजे योग्य असायला हवा, पुरेसा असायला हवा. The smaller the sample size, higher are likely errors in generalizing the population. The sample size smaller असेल तर चुका हायर आर लाईकली एरर्स इन जनरलायझिंग टू द पॉप्युलेशन. म्हणजे त्या छोट्या ह्याच्यावरनं आपल्याला परफेक्ट अर्थ काढता येत नाही, त्यामुळे लाईकली एरर ज्या आहेत त्या जास्त असतात. अ व्हेरी लार्ज सॅम्पल साईज मेक डाटा कलेक्शन डिफिकल्ट. म्हणजे सॅम्पल साईज खूप मोठा असेल तर डाटा कलेक्शन कठीण होतं, टाइम कन्झ्युमिंग होतं, कॉस्टली होतं. अँड ऑप्टिमम सॅम्पल साईज इज वन विच फुलफिल्स द रिक्वायरमेंट ऑफ एफिशियन्सी. आता इथे ऑप्टिमम सॅम्पल साईजचा अर्थ दिलेला आहे. ऑप्टिमम सॅम्पल साईज कशाला म्हणणार, is one which fulfills the requirement of the efficiency. म्हणजे एफिशियन्सी
च्या रिक्वायरमेंट ज्या आहेत, एफिशियन्सी म्हणजे काय, तर योग्य ज्याच्यातनं आपल्याला अर्थ काढता येतो त्याला आपण एफिशियन्सी असं म्हणतो. तर त्या एफिशियन्सीच्या रिक्वायरमेंट ज्याच्यातनं फुलफिल होतात त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिमम सॅम्पल साईज असं म्हणतात. Optimum sample size is one which fulfills the requirements of efficiency. ज्याच्यातनं एफिशियन्सीच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण होतात त्याला आपण ऑप्टिमम सॅम्पल साईज म्हणतो. रिप्रेझेंटेटिव्हनेस म्हणजे नुसतं तेवढंच नाही तर विच फुलफिल्स द रिक्वायरमेंट ऑफ एफिशियन्सी. रिप्रेझेंटेटिव्हनेस म्हणजे काय, प्रतिनिधित्व करतात, रिलायबिलिटी विश्वसनीयता, आणि फ्लेक्झिबिलिटी फ्लेक्झिबल म्हणजे लवचिकता ज्याच्यातनं असते. इन धिस कनेक्शन पार्टन हॅज नोटेड दॅट, म्हणजे यामध्ये पार्टन यांनी काय लक्षात आणून दिलंय, अन ऑप्टिमम सॅम्पल साईज इन सर्वे इज वन विच फुलफिल्स द रिक्वायरमेंट ऑफ एफिशियन्सी, रिप्रेझेंटेटिव्हनेस, रिलायबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. The sample size should be small enough to avoid necessary expenses and large enough to avoid intolerable error. म्हणजे सॅम्पल साईज शुड बी स्मॉल इनफ, पुरेसं छोटं असायला हवं नेसेसरी खर्च कमी करण्यासाठी, आणि पुरेसं मोठं पण असायला हवं ज्याच्यातनं इनटॉलरेबल एरर्स म्हणजे सहन, टॉलरेबल म्हणजे सहन करण्याजोगं, म्हणजे सहन करण्याजोगं म्हणजे नको असलेल्या चुका ज्या आहेत ज्या साईज मधनं टाळता येतील तेवढे मोठा साईज असायला हवा. While deciding the sample size, the researcher must determine the desired precision and also an acceptable confidence level for estimate. बघा, deciding sample size, रिसर्चर मस्ट डिटरमाइन म्हणजे त्या सॅम्पल साईज ठरवत असताना रिसर्चरने ठरवलं पाहिजे की द डिझायर प्रिसिजन अँड आल्सो ऍक्सेप्टेबल कॉन्फिडन्स लेवल फॉर द एस्टिमेट. म्हणजे अपेक्षित असं आपल्याला त्याच्यातनं माहिती मिळायला हवी, ऍक्सेप्टेबल कॉन्फिडन्स लेवल आत्मविश्वास त्याच्यातनं निर्माण होईल. अरे आपण हे जे गोळा केलेले आहेत सॅम्पल ज्याच्यातनं आपल्याला योग्य म्हणजे ह्या पॉप्युलेशनचं प्रतिनिधित्व करणारं उत्तर मिळणार आहे. इफ द साईज ऑफ पॉप्युलेशन इज लार्ज, द स्मॉल साईज शुड बी प्रपोर्शनेटली सॅम्पल साईज शुड बी प्रपोर्शनेटली लार्ज. म्हणजे काय, तर मुळातच पॉप्युलेशन खूप मोठं असेल तर सॅम्पल साईज सुद्धा प्रपोर्शनेटली लार्ज असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं, जर तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचं ठरवलं तर साहजिकच आहे तुमचं पॉप्युलेशन मोठं आहे, युनिव्हर्स मोठं आहे. कारण मुंबई विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचं ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करणार आहात त्यावेळेला मुंबई विद्यापीठाची कॉलेजेस कुठपासून कुठपर्यंत आहेत तिथपर्यंत तुमचं सगळीकडे पॉप्युलेशन जाणार. म्हणजे जसं की कोकणात सगळीकडे आहेत, मुंबईत आहेत, नंतर नाशिकला, असं तुम्हाला आजूबाजूच्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जावं लागेल. पण समजा तुम्ही मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करणार असाल तर साहजिकच आहे तुमचं पॉप्युलेशन लहान झालं त्यामुळे सॅम्पल साईज पण लहान होणार. आणि त्यामुळे जसं the size of the population is large, the sample size should be proportionately large. The size of the population must be kept in mind while deciding the sample size. पॉप्युलेशनचं साईज किती आहे हे लक्षात ठेवायला हवं सॅम्पल साईज ठरवताना. इट मे बी नोटेड दॅट सॅम्पल साईज शुड ऑलवेज बी अप्रोप्रिएट, योग्य असायला हवं. इफ इट इज टू स्मॉल और टू लार्ज it shall make study difficult and also less reliable. सॅम्पल साईज खूप मोठं किंवा खूप छोटं असेल तर अभ्यास जो आहे तो इट शॅल मेक स्टडी डिफिकल्ट अँड ऑल्सो रिलायबल, अभ्यास कठीण होईल आणि विश्वसनीयता सुद्धा कमी होईल. The optimum size of sample depends on various factors relating to the size of universe.
म्हणजे सॅम्पलचं जो साईज आहे तो कशावर अवलंबून आहे? फॅक्टर्स रिलेटिंग टू द साईज ऑफ युनिवर्स. म्हणजे योग्य सॅम्पल साईज हा युनिवर्सच्या साईजवर अवलंबून आहे. रिसर्च प्रॉब्लेम, अंडर स्क्रुटिनी, कॉस्ट अँड बजेटरी कन्स्ट्रेंट अँड सो ऑन. म्हणजे फक्त साईज ऑफ युनिवर्सवर नाही तर रिसर्च प्रॉब्लेम काय आहे, आपण ज्याचा अभ्यास करणार आहोत, कॉस्ट किती आहे त्याची, आणि बजेटरी कन्स्ट्रेंट म्हणजे आपलं बजेट किती आहे, या सगळ्यावर सॅम्पल साईज अवलंबून असतो. The concept of sample size is relative one as it depends on the size of the population and nature of study undertaken. म्हणजे सॅम्पल साईजची कन्सेप्ट जी आहे ना ती सापेक्ष कन्सेप्ट आहे, कारण ती एकतर पॉप्युलेशनच्या साईजवर अवलंबून असते आणि नेचर ऑफ स्टडी अंडरटेकन, कोणत्या प्रकारचा तुम्ही अभ्यास करणार आहात त्याच्यावरही अवलंबून असते. Normally, the size of sample should be 20% of population 100. म्हणजे समजा पॉप्युलेशन 100 असेल तर 20% सॅम्पल साईज असायला हवी. Appropriate sample size ensures availability of maximum information and data at the lowest cost. म्हणजे योग्य सॅम्पल साईज असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कमीत कमी खर्चात मिळते. Factor size to be considered while deciding the sample size are as noted below. First one, size of universe. Larger the size of universe, bigger should be the sample size. म्हणजे सॅम्पल साईज ठरवत असताना कोणते फॅक्टर्स आपल्याला विचारात घ्यावे लागतात. तर सगळ्यात पहिलं आपण बघितलं की साईज ऑफ युनिवर्स. समजा युनिवर्स मोठं असेल तर तुमचा सॅम्पल साईज शुड बी बिगर, म्हणजे मोठा सॅम्पल साईज असावा लागतो. युनिवर्स लहान असेल, पॉप्युलेशन छोटं असेल तर सॅम्पल साईज लहान असलं तरी चालतं. सेकंड वन, रिसोर्स अवेलेबल. उपलब्ध स्त्रोत किती आहेत. इफ द रिसोर्स अवेलेबल आर व्हास्ट, लार्ज सॅम्पल साईज शुड बी टेकन. समजा रिसोर्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतील तर सॅम्पल साईज लार्ज असावी लागते. थर्ड वन, प्रिसिजन डिझायर्ड. प्रिसिजन म्हणजे काय, तर अॅक्युरसी. म्हणजे तुम्हाला तुमच्या संशोधनात किती अॅक्युरसी हवी आहे. तुम्हाला ती अॅक्युरसी जास्त हवी असेल तर साहजिकच आहे तुम्हाला सॅम्पल साईज मोठं घ्यावं लागतं. ग्रेटर द डिग्री ऑफ अॅक्युरसी ऑर प्रिसिजन डिझायर, लार्ज शुड बी द सॅम्पल साईज. म्हणजे तुम्हाला अॅक्युरसी जास्त लेवल जास्त हवी असेल तर तुम्हाला सॅम्पल साईज साहजिकच लार्ज घ्यावी लागेल, कारण ते नक्की करेक्ट आहे का. जसं मगाशी उदाहरण दिलं की आपण 2-3दा सरबताची चव घेऊन बघतो का, तर आपल्याला ते परफेक्ट करायचं असतं. हा एकदाच घेतलं चला, जास्त विचार न करता, तर तुम्हाला अॅक्युरसी नाही मिळणार. तर त्यामुळे ग्रेटर द डिग्री ऑफ अॅक्युरसी ऑर प्रिसिजन डिझायर्ड, लार्ज शुड बी द सॅम्पल साईज. फोर्थ वन, होमोजिनिटी अँड हेट्रोजिनिटी ऑफ युनिवर्स. होमोजिनिटी याचा अर्थ असा की सारखेपणा, आणि हेट्रोजिनिटी ऑफ युनिवर्स म्हणजे विविधता. आता जे आपण युनिवर्स ज्याचा अभ्यास करणार आहोत तर ते होमोजिनियस आहे का की हेट्रोजिनियस आहे. आता होमोजिनियस म्हणजे काय आणि हेट्रोजिनियस म्हणजे काय. होमोजिनिटी म्हणजे सारखेपणा, हेट्रोजिनिटी म्हणजे विविधता. जसं की समजा तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा वगैरे अभ्यास करत असाल तर, किंवा त्यांच्या ऍक्टिव्हनेसचा अभ्यास करत असाल तर तुम्ही समजा अगदी मुंबई युनिव्हर्सिटी, जसं मी म्हटलं की अरे मुंबई युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर वास्ट लार्ज साईज ऑफ युनिवर्स येतं, युनिवर्स मोठं येतं, त्यामुळे साहजिकच सॅम्पल साईज तुम्हाला खूप मोठा घ्यावा लागेल. पण याच्यात होमोजिनिटी आणि हेट्रोजिनिटी याचाही विचार करावा लागेल, कारण शहरातली मुलं आणि ग्रामीण भागातली मुलं बुद्ध्यांक लेवलमध्ये फरक असतो का, तर असा नसेल तेवढा. पण कसं असतं की शहरातल्या मुलांना सातत्याने नवीन माहिती मिळत असते. ती जन्मालाच सुशिक्षित वातावरणात येतात, आजूबाजूचं सामाजिक वातावरण सुद्धा सुशिक्षित असतं, आणि त्यामुळे त्यांच्याकडे असलेलं ज्ञान, म्हणजे एखादा वेबिनार चालू आहे आणि त्या वेबिनारला एक शहरातली मुलं आहेत आणि ग्रामीण भागातली मुलं आहेत, तर त्या वेबिनार मध्ये
समजा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चालू असेल तर तुम्हाला साहजिकच असं दिसून येतं की शहरातली मुलं पटापट उत्तरं देतात आणि उत्तरं देतात किंवा प्रश्न पण विचारतात कारण ती बिनधास्त असतात. त्यांना त्या वेगळ्या कल्चरमध्ये वाढलेली असतात. ग्रामीण भागातला एखादाच तुम्हाला विद्यार्थी दिसेल की जो प्रश्न विचारतोय किंवा उत्तरं देतोय, एखादा किंवा 2-4 मुलं दिसतील. कारण त्यांची मागची सामाजिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी ही वेगळी असते. आता हे जे आहे ना, की मुंबईतले सगळे विद्यार्थी म्हटल्यानंतर होमोजेनियस येईल, पण मुंबई आणि गाव तर हेट्रोजेनियस. तर युनिव्हर्स कोणता आहे याचा सुद्धा विचार सॅम्पल साइज ठरवताना करावा लागतो. इफ द युनिव्हर्स ऑफ होमोजेनियस युनिट, अ स्मॉल सॅम्पल साइज मे बी ॲडिक्वेट टू सर्व्ह पर्पज. म्हणजे homogeneous unit असेल, small sample size चालतो. However, large sample size may be required if universe consists of heterogeneous unit. Heterogeneous unit असेल तर large sample size घ्यावा लागतो. The next point is nature of study. कशा प्रकारचा तुम्ही अभ्यास करत आहात. In case of intensive and continuous study, small sample size may be suitable. समजा तुम्ही सतत अभ्यास करताय, इंटेन्सिव्ह आणि कंटिन्युअस स्टडी करत असाल तर स्मॉल सॅम्पल साईज सुटेबल होतो. इन केस स्टडी विच इज नॉट लाईकली टू बी रिपीटेड, परत तो अभ्यास नाही करणार, इज आल्सो एक्सटेन्सिव्ह इन नेचर. एकदाच कधीतरी तुम्ही अभ्यास करा, परत परत तो म्हणजे कंटिन्युअस त्या विषयावर अभ्यास नाही करणार आहात. अ लार्ज सॅम्पल साईज इज नेसेसरी. म्हणजे नेचर ऑफ स्टडी सुद्धा हा पॉइंट सुद्धा यू हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन व्हाईल डिसाइडिंग the sample size. The last one, method of sampling use. Method म्हणजे types of sample. आता हे types of sample आपण पुढे शिकणार आहोत. If the sample selected is simple, random, random sample, it may need a bigger sample size. म्हणजे तुम्ही सॅम्पल रॅन्डमली असं सिलेक्ट करत असाल. रॅन्डमली म्हणजे काय? यादृच्छिक पद्धत जी आपण म्हणतो ना, फुलपाखराची गती. फुलपाखरू ह्या फुलावर बसतं, त्या फुलावर बसतं. असं काही विचार करतं का? नाही. त्याला रॅन्डम असं म्हणतात. इफ द सॅम्पल सिलेक्टेड इज अ सिम्पल रॅन्डम सॅम्पल, इट मे बी इट मे it may need a bigger sample size. However, small sample may be better convenient in a properly drawn stratified sampling plan. म्हणजे योग्य प्लान करून स्टार्टिफाईड सॅम्पलिंग प्लानने तुम्ही जर सॅम्पल सिलेक्ट करत असाल तर स्मॉल सॅम्पल साईज सुद्धा चालतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे सॅम्पल साईज ठरवत असताना कोणत्या कोणत्या फॅक्टर्सचा विचार करावा लागतो याचा अभ्यास केला. द साईज ऑफ युनिव्हर्स, म्हणजे युनिव्हर्सची साईज किती आहे, रिसोर्स कशा प्रकारे अवेलेबल आहेत, तुम्हाला कोणत्या पद्धतीचं प्रिसिजन डिझायर्ड, अपेक्षित प्रिसिजन डिझायर्ड, म्हणजे प्रिसिजन डिझायर्ड म्हणजे अपेक्षित ॲक्युरसी किती आहे. ॲक्युरसी म्हणजे करेक्टनेस किंवा आपण काय म्हणूया, मराठीत काय सांगता येईल त्याला, पण कळतंय ना करेक्टनेसचा अर्थ. त्याच्यानंतर फोर्थ फॅक्टर होमोजिनिटी और हेट्रोजिनिटी ऑफ युनिव्हर्स, नेचर ऑफ स्टडी, आणि लास्ट वन मेथड ऑफ सॅम्पलिंग. Today we have considered about what is sample size and factors to be considered while deciding sample size. So thank you for today. We will meet again. Nice to meet you. Thank you.